काही प्रमाणात गुंतवणूक प्रत्यक्षात आली पण होती। हे गद्दारांचं सरकार आल्यानंतर ही गुंतवणूक थांबली किंवा ती पळवली गेली। तर परत एकदा उद्योगस्नेही वातावरण निर्माण करू, जास्त परवानग्यांची कटकट ही उद्योजकाला लागता कामा नये आणि त्याच बरोबरीने आम्ही पर्यावरण स्नेही हे उद्योग आणू। पर्यावरण स्नेही म्हणजे अनेकदा आपण पाहिलं असाल की काही प्रकल्पावरनं मोठमोठी आंदोलनं होतात, जसं जैतापूर होतं, आता मध्ये नाणार झालं, आता बारसू आहे, मग वाढवण बंदर आहे। असे विनाशकारी प्रकल्प हे आम्ही राज्यात यायला देणार नाही, जेणेकरून पर्यावरणाचा किंवा लोकांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होईल असा कोणताही प्रकल्प आम्ही राज्यात येऊ देणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या परवानग्यांमध्ये घटनेनुसार जी एक संघराज्य पद्धती आपल्या देशाने अवलंबली आहे, मी मागेही बोललो होतो की संघराज्य याचा अर्थ की केंद्र आणि राज्य यांना एक समान अधिकार असतील आहेत घटनेमध्ये, फक्त देशाच्या बाहेरील गोष्टी आणि आणीबाणीजन्य परिस्थिती याच वेळेला केंद्र सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकेल। आता सध्या जे एकाधिकारशाही चाललेली आहे, सगळं काही एका हातामध्ये, ही एकाधिकारशाही आम्ही मोडून काढू आणि स्थानिक स्वायत्त स्वराज्य संस्था आहेत, राज्य आहेत, महापालिका वगैरे सगळ्या त्याच्यात आल्या, त्यांच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करू। म्हणजे प्रत्येकाला त्यांचे जे काही अधिकार आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी असतात, त्या लोकप्रतिनिधींना काही अधिकारच ठेवले नाही आणि सगळं काही मी आणि मीच असं होणार असेल तर ती हुकुमशाही असेल आणि ती हुकुमशाही मोडून काढण्यासाठी आम्ही या सत्तेचं विकेंद्रीकरण करू। त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे सध्या कर दहशतवाद चाललेला आहे। वाटेल त्याच्यावरती धाडी तर पडतायत, राजकारण्यांवरती तर टाकतातच आहेत, पण व्यापाऱ्यांवरती पडतायत। त्याच्यामध्ये छोटे मोठे व्यापारी, उद्योजक सगळेच हे बेजार झालेले आहेत। तर हा कर दहशतवाद जो आहे तो आम्ही थांबू। GST मध्ये ज्या काही त्रासदायक अटीतटी शर्ती आहेत त्या आर्थिक सल्लागारांची सल्लामसलत करून, म्हणजे मध्यंतरी मी वाचलं होतं की ही मूळ सूचना ज्या विजय केळकर यांनी दिली होती, त्यांचाच एक लेख आला होता। विजय केळकर हे आपल्या महाराष्ट्रामधलेच आहेत, त्यांच्याशी पण सल्लामसलत करू। आणखीन काही आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्याबरोबर सल्लामसलत करू आणि यातल्या त्रासदायक ज्या काही अटीतटी असतील त्या आम्ही पूर्णपणे काढून टाकू। एक आयुष्य सुखाने आणि समाधानाने आनंदाने जगता यावं या दृष्टीने आमचं इंडिया आघाडीचं सरकार हे कामकाज करेल। मग त्याच्यामध्ये महिलांसाठी सुद्धा इंडिया आघाडीच्या वचननाम्यात सुद्धा, जाहीरनाम्यात सुद्धा विषय आहेत, तसंच याही वचननाम्यामध्ये आहेत की सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% जागा या महिलांसाठी ठेवू। त्याच्यानंतर महिला सुरक्षितता असेल, युवकांसाठी आहे अभिजात मराठी। मी तर सरळ सरळ सांगेन की महाराष्ट्राबद्दल आणि मराठी भाषेबद्दल केंद्राच्या मनात आकस आहे, म्हणून इतके वर्ष मागणी करूनही 10 वर्ष मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही आहे, तर तो आम्ही नक्कीच मिळवून देऊ हे सुद्धा या निमित्ताने सांगतोय। आणि उद्योगदाला सामाजिक सुरक्षा पण आहे, आर्थिक रचनेचं बद्दल सुद्धा केलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे